श्री स्वामी समर्थ. बघा, आपण खूप काही केलं, आपले प्रश्न मार्गीच लागत नाहीये. खूप प्रश्न उद्भवत आहे आपल्या भोवती. पितृदोष खूप आहे, लग्न होत नाही आहे, किंवा कुठलेही प्रश्न मार्गी लागत नाही. कुठला प्रश्न आपण जेव्हा काही काम चालू करत आहे तेव्हा आपल्याला एक प्रकारची गती मिळत नाहीये किंवा मार्ग मिळत नाहीये. तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? 9 एप्रिलला अखंड नामजप सप्ताह स्वामी समर्थ महाराजांचा चालू होत आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे की कुठल्याही स्वामी समर्थ जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जर पारायण असेल चालू, तर तिथे त्या पारायणामध्ये तुम्हाला स्वतः जाऊन बसायचंय, स्वतःचं पारायण न्यायचंय घरून आणि पारायणामध्ये तुम्हाला तिथे पारायणाला स्वतः बसायचंय. कारण काय होते, जेव्हा आपण केंद्रामध्ये पारायणाला बसतो की नाही, तिथले जे नियम असतात हे शिथिल असतात. जेव्हा आपण घरी नियम करतो ते थोडेसे कठीण असतात. म्हणून आपण केंद्रामध्ये पारायणाला बसायला पाहिजे. कारण काय होते माहितीये का, एकाच टाइमला प्रत्येक भारतामध्येच ते भारताच्या बाहेर सुद्धा एकाच वेळेला पारायणाची सुरुवात होते. आणि ज्या वेळेला आपण पारायण करतो तिथे असंख्य म्हणजे सेवेकरी पारायणाला बसलेले असते. त्याच्यामुळे जे आपले प्रश्न आहेत ती सगळ्यात लवकर मार्गी लागते. म्हणून आपण घरी न करता जर केंद्रामध्ये जाऊन जर पारायण केलं तर याचा तुम्हाला फळ जे आहे कितीतरी पट तुम्हाला फळ मिळणार आणि तुमचे सगळे प्रश्न त्या 7 दिवसामध्ये तुमचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय लागणार म्हणजे लागणारच. 100% सत्य आहे. महाराज तुम्हाला तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.